महाराज साहेब, आज आपला वाढदिवस आहे, मोठा जल्लोषात साजरा होतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं आपला संकल्प काय असणार आहे? नाही, संकल्प केवळ वाढदिवसापुरतं म्हणजे मर्यादित नसतो. पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली. राजकारण कधी केलं नाही. केलं तर समाजकारण, आणि ते सुद्धा समाजाच्या हिताचं. आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती सर्व धर्म समभावाची, त्याच विचारांनी आजपर्यंत मी वाटचाल केली. जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये. कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची, केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे. नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे फक्त स्टेट्स जरी वेगळे असले, म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसतं, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात. तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहिली. मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, काय मोठी घोषणा करणार आहेत? नाही, तर घोषणाबद्दल काय मला माहीत नाही, पण त्यांचं मोठेपण आहे. पर्सनल माझे आणि त्यांचे रिलेशन्स आता जरी मुख्यमंत्री असले तर ते ह्या अगोदरसुद्धा, म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच. आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि मी त्यांना विनंती केली, जर आला तर बरं होईल. आणि त्या अनुषंगाने ते येतात. लोकसभेची मोहीम सुरू झाली असं म्हणायचं. मोहीम शब्द चांगला वापरला. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही आहे. आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.